महायुतीच्या सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचारी असा आरोप केलेला आहे। ज्याने आरोप करायचं त्याने पहिले स्वतःचे राजकीय त्यांचे नेते मंडळी तपासून पाहिले पाहिजे। अरविंद म्हात्रे यांचं जे अभ्यासू स्वतःला म्हणतायत, परंतु त्याने त्यांचा स्वतःचा हसू करून घेतलेला आहे। स्वयंघोषित आपण कायदेपंडित स्वतःला समजता, त्याला काहीतरी तारतम्य पाहिजे। पनवेल महानगरपालिकेत मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्थायी समिती सभापती बबन मुकादम आणि सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांनी विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केलेल्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिले। सिग्नलच्या कामासाठी 200 कोटी रुपयांचा ठेका दिल्याचा आरोप पूर्णतः खोटा, निराधार आणि जनतेची दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांनी सांगितले की महापालिकेने असे कोणतेही काम काढलेले नसताना चुकीची माहिती पसरवून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे। जर अरविंद म्हात्रे यांच्याकडे 200 कोटींच्या कामाचा पुरावा असेल तर त्यांनी तो जनतेसमोर सादर करावा, असे खुले आव्हानही बिनेदार यांनी म्हात्रेंना दिले आहे। यावेळी स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांनीही अरविंद म्हात्रे यांच्यावर टीका करत अभ्यास न करता आरोप करणे योग्य नाही, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे प्रकार विरोधी पक्षनेत्यांनी करू नयेत असे सांगितले। तसेच त्यांनी पुढे म्हटले की विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे हे कायमच चांगल्या कामांना विरोध करत आले आहेत, मात्र आम्ही जनतेची सेवा करत राहणार असून जनतेचा एकही रुपया वाया जाऊ देणार नाही। लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे सुरू राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। या पत्रकार परिषदेला नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य अजय बहिरा उपस्थित होते। आपण महासभा झाल्या, त्यांच्या काही पत्रकार परिषदा पाहिल्या। आपण विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचं जे अभ्यासू स्वतःला म्हणतायत ते माझे चांगले मित्र आहेत, परंतु त्याने त्यांचा स्वतःचा हसू करून घेतलेला आहे आणि पनवेलमधील जनता शिशीत थुतू करत आहे। माझं वाक्य बघा, त्याचं कारण असं, त्याने सांगितलं की पनवेल महानगरपालिकेने 200 कोटी रुपयाचं काम सिग्नलचं कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी दिलेलं आहे, 200 कोटी रुपयाचा, आणि फार मोठा भ्रष्टाचार महापालिकेने केला असं कालच्या पत्रकार परिषदेमधलं त्यांचं वक्तव्य आहे। महानगरपालिकेने अशा प्रकारचा एकही ठेका कोणाला दिलेला नाही। याचा अर्थ किती मोठ्या प्रमाणात खोटी बातमी पसरवून 200 कोटी रुपयाचा ठेका दिलेला आहे असं जे त्यांनी म्हटलेलं आहे ते मी या ठिकाणी सगळ्यात पहिलं खोडून काढतो। म्हणजे पत्रकारांना चुकीची माहिती द्यायची, लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि खोटी बातमी पसरवायची, अशा पद्धतीतलं चुकीचं, अभ्यास नसलेलं, खोटी माहितीच्या आधारे काहीतरी वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवायची, अशा पद्धतीतलं त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये काम केलेलं आहे। आणि मग आपण देशातील कोणत्या तरी एका नेत्याला पप्पू म्हणतो, मग या नेत्याला विरोधी पक्षाला खोटा बोलणारा नेता असं म्हणायचं का, अशी वेळ आलेली आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी एक वक्तव्य केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी लाइटिंग करण्यासंदर्भातला विषय त्यांनी काल हाताळला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनापासून ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत असा विषयच नाही, सगळ्यात पहिल्या लक्षात घ्या। ही पण खोटी माहिती काल त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी लाइटिंग नव्हे तर पोल उभे करण्याच्या संदर्भातला, की या देशातले आदर्श म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहिलं जातं, तर रयतेचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे पाहिलं जातं। आणि तो रहदारीचा रस्ता आहे, 200-250 मीटरचा जो रस्ता आहे तो रहदारीचा रस्ता आहे कायमस्वरूपी, तिथे पोल उभारून त्याच्यावर लाइटिंग करावी की जेणेकरून घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातले चित्र एक जनतेच्या डोळ्यासमोर उभं राहावं आणि यांचा आम्ही आदर करतो हे दाखवण्याचं एक काम आहे। आता त्यांनी याच्यामध्ये सांगितलं की 1.5-2 कोटीचा ठेका या ठिकाणी दिलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये, तर तो तसा नव्हे। वार्षिक या ठिकाणी ठेका जो दिलेला आहे तो साधारणतः 40 लाखाच्या जवळपास एक बिल तो होणार आहे वर्षभराचं।
आणि त्याच्यामध्ये 3 वर्षाचं काम त्या ठिकाणी दिलेलं आहे की आमचे आदर्श राजे, आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिथून जात असताना एक आदर्श व्रत भावना मनामध्ये निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून ते केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की जे बसस्टॉप बांधलेले आहेत त्या बसस्टॉप बांधण्यासाठीची जी निगा दुरुस्ती करण्यासंदर्भातलं जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते करोडो रुपयाचं दिलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे 2.5 कोटी. की त्या ठिकाणी 2.5 कोटीचं त्यांनी टेंडर म्हणजे दिलेलं आहे आणि इथे भ्रष्टाचार झालेला आहे असं त्यांनी सांगितलं. आता याच्यामध्ये की वर म्हणजे लाईट नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी सोलर बसवलेलं आहे. सोलरची साफसफाई होणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी उच्च अशा प्रकारचे चांगल्या प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी व्हावी या दृष्टिकोनातून ते केलेले. कारण असं आहे की शौचालयाचा विषय सन्माननीय सभापती महोदय यांनी सांगितला बस स्थानकाचा की ज्या वेळेला बाजूला आता इंटरनॅशनल एअरपोर्ट चालू झालेला आहे. मग या दृष्टिकोनातून येणारा जो काही परदेशी व्यक्ती असेल, बाहेरचा व्यक्ती असेल, तो पनवेल शहरामध्ये आल्याच्या नंतर त्याला सुसज्ज अशा पद्धतीतला एखादा बसस्टॉप दिसला पाहिजे. तो समजा वॉशरूमला गेला तर तिथं सुसज्ज पद्धतीतलं आपलं वॉशरूम या पनवेल शहरामध्ये आहे आणि त्या दर्जाचं आहे असं त्याला वाटलं पाहिजे आणि आकर्षित झाला पाहिजे पनवेल शहराच्या दृष्टिकोनातून. आता ज्या पद्धतीमध्ये आपण सन्मान्य पत्रकार बंधूंनी विषय हाताळला की माजी आमदार त्यांचे नेते बाळाराम पाटील यांचं देखील महानगरपालिकेला पत्र आहे आणि त्यांची मागणी आहे की त्यांना शौचालय पाहिजे म्हणून. मग त्याने पहिले विचार केला पाहिजे. तो त्या नेत्याच्या विरोधी पक्षाने आता शेतकरी कामगार पक्षाचा आहे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या त्यांच्या नेत्यांनी अरविंद म्हात्रे यांच्या मुख्य नेत्यांनी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी महानगरपालिकेला पत्र लिहिले आणि मागणी केले की भाड्याने मिळावं म्हणून. तर आम्ही तर म्हणतो की ते फायबरचे नसून स्टेनलेस स्टीलचे 304 या क्वालिटीचे स्टीलचे चांगल्या सुसज्ज पद्धतीतले शौचालय असावी अशा पद्धतीतली आपली या ठिकाणी मागणी आहे. आणि त्याने ज्या पद्धतीत सांगितलं की 37-38 लाख रुपये एका शौचालयाला खर्च होतो तर बिलकुल नाही. महाराष्ट्र शासनाने रेट ठरवून दिलेला आहे आणि तो 21 लाख आणि काही रक्कम पुढे अशा पद्धतीतला शासनाचे ते रेट आहेत आणि त्याच्याही पेक्षा कमी जाऊन आपण पनवेल महानगरपालिकेने ते रेट या ठिकाणी मान्य केलेले आहेत आणि ते टेंडरमध्ये दर्शवलेले आहेत. असं असताना एकदम व्यवस्थितरित्या कुठलाही भ्रष्टाचार न करता भ्रष्टाचार हा शब्द आल्याच्या नंतर ज्यांनी याच्यावर भ्रष्टाचार म्हणून वाक्य उच्चारून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीच्या सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचारी असा आरोप केलेला आहे. ज्याने आरोप करायचं त्याने पहिले स्वतःचे राजकीय त्यांचे नेते मंडळी तपासून पाहिले पाहिजेत की आज त्यांचे नेते मंडळी कुठे आहेत, भ्रष्टाचाराने कुठे आहेत, कुठल्या जेलमध्ये आहेत आणि कोणाकोणावर आरोप होत आहेत, झालेले आहेत हे त्यांनी तपासून पाहून नंतर मग स्वच्छ कारभार चालणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर असा आरोप करणं योग्य ठरलं असतं असं मला या ठिकाणी वाटतं. आणि त्याच्यामुळे त्याने केलेले बिनबुडाचे आरोप निराधार असून, खोटारडेपणाचे असून, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे असून, फसवेगिरीचे असून याचा मी जाहीरपणाने निषेध करतो. 200 कोटी रुपयाचा सिग्नलचा कॉन्ट्रॅक्ट काढलेला नाही, कोणाला दिलेला नाही आणि विचाराधीन नाही, तरी पण 200 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट भ्रष्टाचारासाठी पनवेल महानगरपालिकेने अमुक कोणाला तरी दिलाय ही अशा पद्धतीतली खोटी अफवा पसरवून गैरसमज निर्माण करण्याचा आणि महानगरपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केलेला आहे. त्याचा जाहीरपणाने आम्ही या ठिकाणी निषेध करतो. फिरते शौचालय काय गरज आहे? अरे काय गरज आहे असं बोलणं तारतम्य आहे. तुम्ही विरोधी पक्षनेते तुमच्याच नेत्याने विचारा काय गरज आहे. तुमच्या नेत्यांनी कार्यक्रम ठेवल्यानंतर महापालिकेकडून ते शौचालय आपण भाड्याने घेतो किंवा आपण मागणी करतो तर ते पण गरज आहे ना. आता आपल्याकडे हिंदकी चादर झाली, आपल्याकडं मराठा मोर्चा निघाला, आपल्याकडं ही वारकरी संप्रदायाची भूमी आहे. त्यामध्ये सप्ते बाकीच्या शाळांचे कार्यक्रम खूप सारे होत असतात. आपल्याकडे जुने फायबरचे होते पण त्यांची दयनीय अवस्था बघता त्या ठिकाणी हा प्रस्ताव आपल्याकडे आला आणि त्या आपण स्टेनलेस स्टील SS 304 या क्वालिटीचे आपण ते शौचालय मागवले आहेत. आम्ही ह्या विषयाला स्थगिती दिले तरी सांगतात भ्रष्टाचार झाला. ही कुठली बोलण्याची भाषा आहे?
स्थगिती दिले. आम्ही शॅम्पल त्या कॉन्ट्रॅक्टरकडून शॅम्पल मागवतो एक गाडी, त्याच्यामध्ये गरम होईल का, त्याच्यामध्ये इंग्लिश टॉयलेट पाहिजे का, आपल्या इंडियन बसवले आहेत त्यांनी. तुम्हाला मी फोटो दाखवतो तुमची पत्रकार झाल्यानंतर. सुंदर, एकदम सुंदर टॉयलेट आहे आणि त्यांची 15 वर्षाची गॅरंटी आहे. किती? 15 वर्ष. बघण्याची गरज लागणार नाही. मग या अनुषंगाने आपण चांगले चांगले काम करू. दुसरा विषय त्यांनी काढला होता, आपल्याकडे लिस्ट आहे ना. दुसरा विषय आपल्याकडं आहे जिमचा. का आपले जिम कशासाठी, तर आपल्याला ते त्यांनी करणाऱ्या अकॅडमी त्या ठिकाणी फुटपाथवरचे 2-3 फोटो आणले आणि दाखवले. ती क्रॉसफिट जिम आहे. ते काय फुटपाथवरची जिम नाही आहे, ते क्रॉसफिट म्हणजे ज्या गार्डन्स आता आपण सुशोभीकरण केले त्या ठिकाणी आपले ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलं त्या ठिकाणी वॉकिंग जॉगिंगला जातात. त्या ठिकाणी आपण ते क्रॉसफिट जिम म्हणजे ती 12,92,000ची आहे. आपण म्हाडामध्ये गेलो, आम्ही 2-3 ठिकाणी चौकशी केली. आम्ही चौकशी केल्याशिवाय कुठल्या गोष्टीला मान्यता देत नाही. आपण चौकशी केली का आपल्यापेक्षा 2 लाख, 3 लाख, 4 लाखांनी टेंडर जास्त आहेत. तुम्हाला माझ्याकडे सगळं रेकॉर्ड मिळेल. मी तुम्हाला दाखवू शकतो, तुमच्याकडे कॉपी पण देऊ शकतो. तरी पण आपण पालिकेचे 1ही रुपया टॅक्स पेअरवाल्यांचे पैसे फुकट न जाता आपल्या जनतेच्या कामासाठी लागले पाहिजे. ते क्रॉसफिट जिम एवढी चांगली आहे. तुम्ही पत्रकार बंधू भगिनींनो चला बघा माझ्या कलममध्ये, म्हणजे लोक त्याचा उपभोग घेतात. त्या अनुषंगाने आपण त्याला एक मंजुरी दिलेली. बाकी दुसरा आपण 5 ते हे लावले डॉक्टरांसाठी. आपले 29 गावं आपल्यात समाविष्ट आहे. आपण काय हॉस्पिटल लगेच बांधत नाही, तर 5 कंटेनर त्या ठिकाणी घेतो. त्याची किंमत 21 लाख रुपये. तरी त्यात भ्रष्टाचार झाला. अरे कुठल्या पद्धतीचा भ्रष्टाचार? पहिला आतमध्ये घुसा, बघा, नंतर त्याचं काय ते तुम्ही खरोखर आहे का बघा. तोंडात येईल ते बघ करायचा. स्वयंघोषित आपण कायदा पंडित स्वतःला समजता, त्याला काहीतरी तारतम्य पाहिजे. त्या ठिकाणी MBBS डॉक्टर बसणार का, आपले लेबर बसासाठी ती घेत नाही आपण. त्या ठिकाणी केबिन असणार आहे, 2-3 केबिन, मेडिकल त्या ठिकाणी असणार आहे, नर्स बसणार आहेत, येणाऱ्या पेशंटची त्या ठिकाणी चेकअप होणार आहे. त्या अनुषंगाने आतमध्ये काय काय ते बघा ना, त्याच्यानंतर तुम्ही बघ करा. आम्ही बोलत नाही, बोलू नका, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही विरोधी पक्षनेतात विरोधातच बोलणार, म्हणून लोकांनी तुम्हाला विरोधात ठेवले. पत्रकार परिषदेत त्यांनी अरविंद म्हात्रे यांनी केलेल्या सर्व आरोपांचे खंडन करत ते पूर्णतः असत्य असल्याचा पुनरुच्चार सभागृह नेते प्रकाश बिनेदार आणि स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांनी केला.